काके काय ग? संजयचा फोन आला, टेन्शन मध्ये दिसते. बोल बरं. संजय, काय झालं ग बाय? आई, एक झालं की एक चालूच आहे ग. कधी संपणार आहे हे सगळं? माझ्या पोटात तर आता टबरा पडायचीच वेळ आली. संजय, काय झालंय ती नीट सांगशील का मला जरा? 2-3 दिवसात हे कोर्टात जायचं म्हणतायत मॅरेज सर्टिफिकेटसाठी, ज्याला माझं आधार कार्ड लागणार आहे. हत्तेरी, एवढंच ना? अगं मग हाय की तुझं आधार कार्ड? ती तुझ्या बॅगेतनं दिलं होतं की. अरे देवा, संजय आता काय करायचं ग? हाय अंबाबाई, तार ग माझ्या लेकराला. संजय, आधार कार्डावर तुझी खरी जन्मतारीख असेल आहे ना? मला तर काय करावं काहीच कळत नाहीये बघ. डोसकं चालत नाहीये आणि छातीची धडधड तर इतकी वाढली की अख्ख्या गावाला ठोके ऐकू जातील. संजय, मला बी हॅलो संजय, काय झालंय? आधार कार्डचा झोल झालाय का काय? अगं बाय माझे, तू काय टेन्शन घेऊ नको, मी समज करीन सगळं ठीक. मोने, तुझं काय मध्ये मध्ये जरा गप्प बसते का? आईला फोन दे बरं. अगं संजय, जरा माझ्यावर विश्वास ठेव की. हा, हे बघ, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. माझ्या एक ओळखीचं पोरग आहे, हे समजा असली आडगी कामं ते करत असतं, आणि ते की नाही तुझ्या आधार कार्डचं करून देईल, ते पण नवीन जन्मतारखेसोबत. थांब काकी जरा. अगं मोने, पर असं खोटं डॉक्युमेंट उभं करणं गुन्हा आहे. तो तर तुझ्या डॅडीने तुला भवल्यावर चढवल्यावरच केलाय बघ. हे समजा जाऊन दे. निस्तरायचं आहे तर मग नीट निस्तरूयात. उखळात तोंड दिलंय ना, मग मुसळाला घाबरून चालायचं नाही बघ संजय. आणि एकदा नाटक करायचं ठरवलंय की नाही, तर मग शेटिंग, हे सीन सिनेरी समजा जपायचं, जेणेकरून नाटक एक नाही व्यवस्थित होईल. आणि संजय, तू अजिबात काळजी करू नको बघ. काही महिन्यांचाच सवाल आहे. त्यानंतर तू 18ची झाली ना, मग काही बी फरक पडायचा नाही बघ. मी आत्ताच्या आत्ता जाते आणि त्या जगनला सांगते हे समजा तुझ्या आधार कार्डचं करायला. हा, तू काळजी करू नको. मी ठेवते फोन आणि लगेच जाते. हा, बाय. अगं मोने, हॅलो. आई म्हणायची तेच खरं होत. एका खोट्याचे 1000 सोयरे. एक झालं की एक कपाटोपाट एक चालूच. आई अंबाबाई, मला खरंच यांच्याशी कधी खोटं नाही ग बोलायचं. एक पाप लपवण्यासाठी अजून किती पाप करावे लागणार आहेत कुणास ठाऊक. संजू, संजू, संजू. वहिनी साहेब, संजूला कुठे बघितलं? नाही म्हणजे कुठे बाहेर वगैरे गेली असेल तर सांगून गेली? भाऊजी, ते पत्रिकेचं रामायण झाल्यापासून आम्ही त्यांच्या वाऱ्याला तर उभं राहू का हो? काय सारखं सारखं अपमान करून घेण्यापेक्षा 4 हात लांब असलेलं बरं ना, सेफ आपलं. त्यामुळं आमच्या धाकट्या जाऊबाई आपल्या श्रीमती कुठे जातात, काय करतात याच्याकडे आमचं 0% लक्ष असतं. आपण भलं आणि आपलं काम भलं. काय काही टेन्शन आहे का? नाही, आलोच.
मध्येच? आता मी माझ्या पगारात चंद्र, सूर्य, ग्रह, तारे, हिरे, माणकं तर नाही आणू शकत ना. हे आणू शकतो. कबूल फरमाइए. मग आज काय काय केलं दिवसभर? काही नाही, निवांतच होते. म्हणजे बसूनच होते घरात, काही विशेष नाही. संजू, कोणी काय बोललं? नाही नाही हो. तुझी तब्येत तर ठीक आहे ना? हा. संजू, ये इथं बस. अहो, संजू, काय झालंय? अगं, तुझ्या चेहऱ्यावर सरळ सरळ दिसतंय. काय झालं? अहो खरंच काही नाही झालंय. संजू, आपलं ठरलंय. आपण एकमेकांशी फक्त आणि फक्त खरं बोलायचंय. हा, पण सांग, काय झालं? काही काही वेळेस असं सगळंच खरं खरं किंवा असं धडधड नाही हो बोलता येत. असं काही नसतं, आणि हे तुलाही चांगलं माहितीये. संजू, लपवतेस माझ्यापासून काही? नाही. अहो म्हणजे काही वेळेस लपवण्यासारखं पण काही नसतंय आणि सांगण्यासारखं पण काही नसतंय. म्हणजे बघा, असं बऱ्याच वेळा होतं ना की आपल्याला काय वाटतंय हे कधी कधी आपल्यालाच कळायला लई टाइम लागतो. आणि मग जर ते आपल्यालाच कळत नसेल तर दुसऱ्यांना जाऊन काय सांगणार? राणी सरकार, गंभीर प्रकरण दिसतंय. नाही म्हणजे तुम्ही अगदीच फिलॉसॉफिकल मोड मध्ये गेलात अचानक. नाही हो, तसं काय बी नाही बघा. मग कसं आहे? काही नाही, ते जरा सकाळपासून आईची आठवण येत होती. आईची आठवण येते? ये गे लक्ष्मी बैस गे बाजे, आमुचे घर तुला सारे. तिळाचं तेल कापसाची वात, दिवा जळो मध्यानरात. दिवा लावला देवापाशी, उजेड पडला तुळशीपाशी. माझा नमस्कार सर्व देवांच्या पायापाशी. घरातली पिढा बाहेर जाऊ दे, बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे. घरच्या धन्याला उदंड आयुष्य लाभू दे. युजलेस. मग नाचू का आम्ही? अहो, टॅलेंटेड म्हणून तुमच्याकडे आलो ना. हा, आणि तुम्ही कालू कालू माती खाल्ली होय. सांगा ना, आमची चूक आहे का मग? हा, हे बघा, त्या अमावस्या पौर्णिमेचं आम्हाला काय सांगू नका. हा, ते तुमच्यात करता ऍडजस्ट. हा, अहो, इच्छा तिथे मार्ग असतो. हा, करा ना काहीतरी. काय अशी कशी तारीख डॉक्युमेंटची बदलता येईल? अहो, ते आमचं आम्हाला जमलं असतं तर आम्ही कशाला आलो असतो तुमच्याकडे? त्याला काय होतं, 2-4 घरं करायची इकडचे तिकडं. अहो, इथं जित्या जागत्या घराचा ताप झालाय आम्हाला, आणि तुम्ही त्या पत्रिकेतल्या घराचा अंधार करायला निघाले होय. नाही, चुकी तुमची नाही, आमची आहे का? हा, हे बघा, 600-500 जास्त जाऊ द्या. हा, ते तुम्हीच करा, आम्हाला नका सांगू. न्यू वेळ युजलेस पण आहे हा. ठेवा फोन. माझला गाडीतनं बाहेर पडावं तर दरी समोरच. आओ, काय हो, काय झालं? अहो, असं तिने सांजायला का बीपी वाढवून घ्यायला लागलायसा? काय झालं? काय नाही,
ते पत्रिकेचं ग सुवर्ण तुला बिना पत्रिकेची होऊ शकत नाही म्हणे. निव्वळ अंधश्रद्धा. त्या संजीच्या नव्या जन्मतारखेप्रमाणे पत्रिका करायला दिली ते आपल्या गुरुजींना. आता आपण डेट दिल्यावर चांगली जन्मपत्रिका करून द्यायला काय श्रम पडतात का? पण नाही. आता त्या गुरुजीने नवीन मॅटर काढला त्या पत्रिकेमध्ये. आता काय झालं? ते बेन म्हणते नवीन जन्मतारखेप्रमाणे अमावस्या येते म्हणून. अहो पण संजय जन्मली तेव्हा अमावस्या कुठे होती? जरा डोसकं बाजूला ठेवून बोलणं बंद कर कल्याणी. अगं आडगे, संजूच्या जुन्या जन्मतारखेला अमावस्या नव्हती. आपण जी ढाले पाटला नवीन जन्मतारीख सांगितली ना त्याला अमावस्या आहे. मायला करावं एक आणि व्हावं तिसरंच. जो नागधरी तो पातकरी. तुम्हाला मला युजलेस नॉनसेन्स रिकामे हाऊत काय म्हणायचं ती म्हणा, पण ही समज घडलं कुणामुळं? तुमच्यामुळंच ना. मग करणी एकाची न भरणी एकाची. एवढी गुणाची माझी पोरं आणि तिच्या नशिबाला ही अशी अमावस्या लागली, आणि ती फक्त तुमच्या खोटेपणामुळं. कल्याणी आवाज खाली. आत्ताच्या आत्ता थोबाड बंद नाही केलं ना तर मला मारा, शिव्या द्या, काय करायचं ती करा, पण ह्या सगळ्याचं माप तुमच्या पदरात आहे एवढं ध्यानात ठेव. यात काय बी बदल व्हायचा नाही. माझ्या संजीचं नशीब देवानं चांगलं लिहिलं होतं, पण तुम्ही तुमच्या फायद्यासाठी तिचं नशीब बदलायला गेले, आणि आता ही काय होऊन बसलंय बघताय ना. मग तुमच्या पोरीचं नशीब अगदी सुरक्षित आणि उत्तम आहे. काळजी नसावी. वेलकम वेलकम म्हणजे टोटल वेलकम. पण आज कसं काय अचानक? म्हणजे काय आमच्याकडनं काय उचनीच झालं का? का आमच्या संजयचं काय चुकलं का? काय प्रॉब्लेम झाला का? अहो असं काय बी झालं नसेल. जावई बापू बसा की तुम्ही, मी तवर चहा टाकते. हा काय प्रॉब्लेम नाही ना? मामा काही प्रॉब्लेम नाहीये. संजूला तुम्हा दोघांची आठवण आली होती, मग काय मारली गाडीला किक आणि आलो इकडे. जावई बापू ही एक बेस केलं बघा तुम्ही. मला बी संजीचं लई ध्यान होत होतं, लई बघूशी वाटलं होतं बघा तिला. आई हा जावई बापू उभे का तुम्ही? बसा की. बस की बस. आणि हे बघा आता तुम्ही आलाच आहे ना, तर जेवल्या बिगर काही सोडत नसते बघा मी तुम्हाला. म्हणजे काय? म्हणजे मी इथे येईन आणि माझ्या मामीचं आजचं जेवण मिस करेन असं होणार आहे का? अरे वा 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 वा. कल्याणी मालकीन बाई चांगला पूर्ण वर्णाचा गाड घाला आज. नाही तर असं करा, फर्स्ट क्लास तांबडा पांढरा रस्ताच होऊ द्या. हा झणझणीत. आपलं म्हणजे तुम्हाला आवडते म्हणून म्हणतोय मी. हा चांगलं करतात ना, चांगलं करतात. हा मालकीन बाई का आम्हीच येऊ मदतीला कांदा बिंदा चिरायला? हा चांगला करा तांबडा पांढरा रस्ता. अहो नाही नाही ना, नको मामी. त्यापेक्षा तुम्ही मस्तपैकी गरमागरम पिठलं करा आणि शाळूच्या भाकरी. अहो असं काय करता? जावयाला भाकरी? हो आवडते मला. हे बघा तुम्ही बाकी प्रकारात न अडकता मस्तपैकी हाच मेनू फायनल करा. बर बर चालतंय, आता तसंच करते. हा येते मी. मामी काही प्रॉब्लेम आहे का? नाही म्हणजे मी मगाशी आलो त्यावेळी तुम्ही काहीतरी नशीब वगैरे असं काहीतरी म्हणत होतात. ते म्हणजे
म्हणजे हे हो म्हणजे हा ते आम्ही म्हणत होतो की तुमच्याशी लग्न झाल्याने आमच्या संजीवनीचं नशीबच बदललंय बघा. काय संजीवनी, सगळं बरं आहे ना? बघा बघा बघा, काय गोड दिसते माझ्या शुक्राची चांदणी. काय 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 मालकीन बाई? मामा, खरं तर संजूशी लग्न करून माझ्या संपूर्ण घराचं नशीब बदललंय. पहिले आमच्या घराला फक्त भिंती होत्या, पण आता घराला घर पण आलंय. मग अहो, खानदानी माणसाची खानदानी पोरगी आहे ती. पोरी नाव राखलंच बघ तू बापाचं. हा मग मालकीन बाई, टाकते ना पिठलं, बडवताय ना भाकऱ्या. संजय, ये जरा आतमध्ये. हा, संजीवनी बाई, अगं तुझ्या डॅडीच घर आहे. हा, आणि लाईफ टाईम तुझंच असणार आहे. हा रणजितराव, मालकीन बाईचं झालं की लगेच बसू ताटावर, मस्त गरम गरम हाणू. हा, बसा की, बसा बसा, मी आलोच 2 मिनिटात. हा बस. चालेल. संजू, अगं तुला आईची आठवण येत होती, आम्ही घेऊन आलोय. मग आता तरी हसणार आहात की नाही राणी सरकार? मुस्कुराइए आप, पानबुंदा में हो. किती मऊ केले का ती? जरा कडक करायला पाहिजे होती मालकीन बाई. हा, कुडूम कुडूम काय लागते भाकरी. हा, वा, कमाल झालंय पिठलं. आमच्या मालकीन बाईच्या हातचं म्हणजे बरं का जाऊ बापू. ते मुंबईचे तुळपुळे वकील, त्यांची अपॉइंटमेंट घेतली. उद्या परवा जाऊ आम्ही, मी आणि कारभारी, मुंबईला. ते आपली केस चालू आहे ना 750 एकराच्या डोंगराची. हा हा, एकदा का कोर्टाच्या कचाट्यातनं डोंगर सुटला की त्याला लागूनच 100 एकराचा पट्टा घ्यायचा, असं मानस. आणि सगळे ऑर्गॅनिक शेतीच करायची. हा, डायरेक्ट. हा, लय डिमांड आहे सध्या. आणि कसं आहे, चांगलं लोकांना खायला घालण्यासारखं पुण्य नाही. आणि हे पुण्य आपण खानदानी माणसं नाही करायचं, कुणी करायचं? बरोबर. आत येऊ का काकी? ए, कोण रे तू? आणि कसं डायरेक्ट घुसला इथं? खानदानी माणसं जेवतात ना. तुला काय दार घंटी वाजवायचं येत नाही का? काय मॅनर्स? अहो काका, मी आज जगन. जगन? कोण जगन? मी नाही उगाच कुठल्या जगन फिगनला. अहो, तुमच्या पोरीचं आधार कार्डाचं काम आहे ना व, त्यासाठी बोलवलंय मला. काय मार्किन बाई? सॉरी सॉरी. ए, दीड दमडीच्या दीड पसली. तुला कशाला पाहिजे रे माझ्या कोकराचं आधार कार्ड? कोकराचं नाही हो, पोरीचं. मला जास्त शिफारस केली ना तर तांबे फेकून मारेन. हा, माझ्या पोरीला मी कोकरू म्हणतो. आणि तुला कशाला पाहिजे रे आधार कार्ड? हा, काय झोल झपाटा करायचं तुला? एक मिनिट. काय रे, कोणी पाठवलंय तुला?